भारतातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, प्रवचनकार व भजनानंद धनंजय महाराज कोल्हेकर यांची सुमधुर अभंगवाणी व सांप्रदायिक चाली ऐकण्यासाठी आमच्या मातोश्री आध्यात्मिक गुरुकुल या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा. कौसुबा मने पूर्ण पुण्य आमचा होईल
हरि 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय
कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरे जय राम जय राम जय राम जय राम जय राम हरि गवसनी सुंदरते ध्यान उठीवते सुंदरते ध्यान उठीवते करकटावरी देवोनिया सुंदरते ध्यान उठीवते सुंदरते ध्यान करकटावरी देवोनिया हार का सितार हार का सितांबर आवड़े निरंतर घेती ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणे मकर कुंडली तळपती श्रवणे कंठिक शुभमणि विराजित तुलसी हार गला का सितांबर तुलसी हार गला का सितांबर आवड़े निरंतर घेती म्हणे माझे हिती सर्व म्हणे माझे हिती सर्व माझीण श्रीमुख आवडी तुका म्हणे माझे हिती सर्व का म्हणे माझे हिती सर्व माझीण श्रीमुख आवडी
तुलसी हार गला का सिकतांबर तुलसी हार गला का सिकतांबर आवड़ी निरंतर घेती धाना राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवा धर्माचे पालन श्यामा नाम धर्माचे पालन पाखंड खंडन आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम बीज करणे काम बीज वाढवा विनाम धर्माचे पालन श्यामा करणे काम बीजवाड वारे नाम बीजवाड हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम श्यामा करणे काम श्यामा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हे श्यामा करणे काम हे श्यामा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम श्यामा करणे काम बीजवाड वावे नाम हे श्यामा करणे काम बीजवाड वावे नाम हे श्यामा करणे काम बीजवाड वावे नाम तीक्ष्ण उच्चारे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम
बीजवाड़ वाले नाम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम बीजवाड़ वाले हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम बीजवाड़ वाले नाम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम करने काम बीजवाड़ वाले नाम नाही भीड़ भार तुका म्हणे साना थोर श्यामा करण काम बीजवाड़ भावना बीजवाड़ भावना बीजवाड़ वाले नाम नाही भीड़ भार श्यामा बीजवाड़ वाले नाम बीजवाड़ वाले नाम नाही भीड़ भार तुका म्हणे साना थोर श्यामा करण काम बीजवाड़ भावना बीजवाड़ भावना बीजवाड़ भावना नाही भीड़ भार काम खाना थोर श्यामा करने काम बीजवाड़ वाले नाम बीजवाड़ वाले नाम बीजवाड़ वाले हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया बीजवाड़ भावना हेतिया करने काम बीजवाड़ वाले हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम बीजवाड़ वाले बीजवाड़ वाले नाम बीजवाड़ वाले हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम हेतिया करने बीजवाड़ वाले नाम हेतिया करने काम बीजवाड़ वाले नाम धार कुमारी जय जय उसे बात ना कुमारी
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव कमी जास्त आहे हान कमी आहे हान तिथं हातोड्या आहे खाली पकवायला ना धर्माचे पाळे धर्माचे पाळे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे करने का हेतियामा करने काम हेतियामा करने काम आम्हा करने काम आम्हा करने काम हेतियामा करने काम हेतियामा करने काम
श्याम करणे काम हे 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 श्याम करणे काम आमा करणे काम आमा करणे काम हे श्याम करणे काम हरी हरी धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभार तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम काय म्हणतात महाराज प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपण रूपी सेवे करता आलेला अभंग विश्वभूषण संत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सगळ्यांच्या पाठाचा परिचयाचा अभ्यासाचा चिंतनाचा असा अभंग त्यांचे गाथेतील सेवे करता आलेला आहे असं म्हणा अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संत भक्त महात्मा कशा करता म्हणून अवतरित होतात याबाबतचा विषय थोडासा प्रतिपादन करतात एकंदरीत संत अवतरित होण्या पाठीमागचं कारण या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे परंपरागत चालत असलेली आपली ही ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याची असणारी वारी श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवान परमात्मा पांडुरंगाच्या चैतन्याने आणि ज्ञानोबारायांच्या आत्यंतिक कृपेमुळं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आजची असणारी ही सेवा श्रीगुरु वास्कर घराण्यांची परंपरागत नेमाची असणारी ही सेवा आहे अनंत जन्मातलं पुण्य एकत्रित संचय व्हावा ते पुण्य फळावं आणि मग त्या योगे सद्गुरु किंवा संतांची भेट व्हावी तुकोबारायला असं म्हणावं लागतं पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण मनुष्य पापी आहे का पुण्यवान आहे
हे त्याच्या लक्षणावरनं आपल्याला ओळखता येतं. पापी मनुष्य आहे, पूर्वजन्मातलं त्याच्याजवळ पाप आहे. या जन्मामध्ये जरी पूर्व सुकृत करत असला, पुण्य करत असला, तरी त्या पूर्वजन्माच्या पापातून मुक्त झालेला नाही हे ओळखायचं असेल तर मग त्या पुण्य करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ एक तरी अवगुण असतो. आणि ते अवगुण जाणं म्हणजे पापातून मुक्तता प्राप्त होणं. पाप गेल्याचे काय खून, नाही राहिले अवगुण. म्हणजे लक्षणावरनं माणूस पापी आहे का पुण्यवान आहे हे कळतं. तसं संत समागमाची प्राप्ती झाली की समजावं आम्ही पुण्यवान आहोत, पुण्यवान आहोत. जन्माला आल्यानंतर आम्ही पुण्य केले सांगता येत नाही, पण कोण्या काळी गत जन्मामध्ये आमच्या हातून पुण्य घडलेले हे निश्चित आहे. म्हणून ज्ञानोबारायांची भेट झाल्यानंतर एकनाथ महाराज असं म्हणतात, एका जनार्दनी कधीचे पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. पूर्वजन्मातलं पुण्य फळलं म्हणतात. कोण पुण्य फळा आले आजी देखील पावले, आजी देखील पावले, आजी देखील पावले. कोण पुण्य फळाले आज देखील पाऊले, आज देखील पाऊले, आज देखील पाऊले. कोण पुण्य फळाले आज देखील पाऊले, आज देखील पाऊले, आज देखील पाऊले. हे पहा आम्ही पाहिले किंवा आम्हाला ते प्राप्त झाले, पण कुठल्या पुण्यामुळे प्राप्त झाले हे आम्हाला सांगता येत नाही. ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, कोण लाभ काळ दिना आजीचा मंगळ. आणि श्रीगुरूंच्या संगतीत राहिल्यामुळं तुका म्हणे झाला एवढा लाभ गा विठ्ठला. एवढा लाभ आमच्या पदरामध्ये पडला. लई टाइम आहे अजून. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसारच मी ज्ञानोबारायांच्या समोर उभा आहे. आणि मग ज्ञानोबारायांच्या उक्तीनुसारच एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू होय. बन वा. आता मी ज्ञानोबारायांचंच घेऊन ज्ञानोबारायांची सेवा करणार आहोत. सद्गुरूंचं सामर्थ्य अगणित असतं, संतांचं सामर्थ्य अगणित असतं. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगता सांगता म्हणतात, एकाची शाटी तापिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाशान वाहून उतरली समुद्री कटके, एके सूर्याते आकाशे सूर्याते धरिले, एके चुळेची सागरा भरिले, तैसे मज कुठं कुठं मुकया करवी बोलविले. अनिर्वाच पण पुढे शब्द वापरतात ज्ञानोबा, तुम्ही हे मी बोलत नाही, तुम्ही तसं मला बोलून घेता. तसं सद्गुरू आम्हा भाबड्यांच्या करंगळीला धरतात आणि सायास करून शिकवतात.
हो तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती करोणी सायास शिकविती. माझं तेवढं सामर्थ्य नाही ज्ञानोबारायांच्या समोर उभा राहून बोलण्याचं, पण सद्गुरूंच्या सामर्थ्यानं बोलण्याचा प्रयत्न करीन. विठोबा रखुमा जय जय विठोबा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो. अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभेर. करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागणी अनेक. तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दातारा. धरणे घेतले दारात नको घालून उठवू हात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. संत अवतरित होण्यापाठी मागचं कारण जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये वर्णन करतात. कशा करता संतांचं अवतरित होणे. एरवी कारणाशिवाय ही सृष्टी निर्माण झालेली नाही. काय कारण आहे सृष्टी निर्मितीला आपण बऱ्याच वेळा त्याचं वर्णन पाहिलेलं आहे. एकट्या भगवान परमात्म्याला कर्मेना कंठेना म्हणून भगवान परमात्म्याने ह्या सृष्टीची रचना केली. एकले न कंठे म्हणून या येणे केली निर्माण 14ही. गगन चंद्र सूर्य मेघ तारा अंगणे पंचही महाभूते भौतिकी भिन्ने भिन्ने हो. भगवान परमात्म्याला कर्मेना म्हणून सृष्टी आहे. भगवान परमात्म्याला कर्मेना म्हणून सृष्टी निर्माण केली. पण सृष्टी निर्माण करत असताना सुर असुरांचीही निर्मिती झाली. आणि मग एक वर्ग धर्मपरायण आहे, एक वर्ग अधर्मपरायण आहे. आणि मग ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवान परमात्मा त्याच्या सृष्टीमध्ये सगुण रूपानं साकार होतो. देव अवतरित होण्या पाठीमागं कारण आहे. काय म्हणले. धर्म रक्षावया अवतार घे. धर्म रक्षावया अवतार घे. धर्म रक्षावया अवतार घे.
देव अवतरित होण्यापाठीमाग कारणे धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना धर्माच्या रक्षणा करता भगवान परमात्म्याचे येणे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम पण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे या करता भगवान परमात्म्याचा अवतरित होणे जरा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा म्हणला तर भगवान परमात्म्याला आम्ही आठासपूर्वक विचारावं काय खरंच तुम्ही धर्मरक्षणा करता अवतरित होता काय देवाला जर तुम्ही म्हणाल असं धर्माच्या रक्षणा करता तुम्ही अवतरित होता भगवान परमात्मा सांगेल धर्मरक्षण हे निमित्त करतो पण माझ्या भक्ता करता म्हणून मी अवतरित होतो भक्ता कारणे येणे घेतली शियाळी किती गर्भवास 10 गर्भवास सोसियले वनमाळी मला गायन येत नाही पण उत्तम प्रतीचे गायक साथीला असले की आपोआप सूर कंठातून बाहेर पडतो संगतीचा परिणाम देव सांगेल भक्तांच्या करता म्हणून येतो 12व्या अध्यायातलं वर्णन पहा तुम्ही मी निर्गुण आहे निराकार आहे पण माझ्या भक्ताला मला पाहावं वाटतं म्हणून भक्ताच्या संगतीमध्ये मला राहावं वाटतं म्हणून मला भक्ताची पूजा करावी वाटते म्हणून मला भक्ताला आलिंगन द्यावं वाटतं म्हणून त्या भक्त समागमाच्या सुखाकरता म्हणून मी देहावरती येतो देह धारण करतो ते पहावा ही डोळी म्हणून मज अचक्षुषी डोळे हातीचे निलीला कमळे पुजूतया ते भगवान परमात्मा भक्तांना पाहण्याकरता आपल्याला डोळे घेऊन येतो पूजा करावी भक्तांची अशी भगवान परमात्म्याला वाटते म्हणून हातामध्ये कमळ घेऊन येतो माझे ज्ञानोबा दिसले भगवान परमात्मा आलिंगन देतात डोळे भरून पाहतात आणि कमळानं पूजा करतात तुकोबाराय दिसले डोळे भरून पाहतात आलिंगन देतात आणि पूजा करतात जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे प्रमाणे भक्तांची पूजा भगवान परमात्म्याने केली काय म्हणले दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंग वया लागोनी तयाचे अंग आलिंगन द्यावं वाटतं दोन्ही हातानं आलिंगन दिलं तर ते जास्त गाढ व्हायचं नाही घट्ट व्हायचं नाही कडखडून मिठी बसायची नाही म्हणून मी एकावर आणखी 2 भुजा घेऊन येतो चारी हातानं भगवान परमात्मा भक्ताला आलिंगन देतात हे भगवान परमात्म्याला रूपाला येण्याचं कारण आहे की केवळ आणि केवळ भगवान परमात्मा भक्ताच्या करताच अवतरित होतो काय म्हणले तुकोबाराय म्हणतात निर्गुण आकार झाला गुणवंत धारी दंडवत पुनोरिया धारी दंडवत पुनोरिया निर्गुण आकारे दंडवत पुजोनिया खाली दंडवत पुजोनिया निर्गुणी आकार झाला गुणवंत खाली दंडवत पुजोनिया खाली दंडवत पुजोनिया सृष्टी रचनेला कारणे
भगवान परमात्म्याला सगुण रूपानं साकार होण्या पाठीमागं कारण आहे. भगवान परमात्मा भक्तांच्या रक्षणाकरता म्हणून किंवा भक्तांच्या करता म्हणूनच अवतरित होतात. भगवान परमात्मा भक्तांच्या घरामध्ये काम करण्याच्या पाठीमागं कारण आहे. येत भक्ती एकची मी जाणे तिथे साण थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते होते किंवा भलते आपरे. भक्तांच्या अंतकरणामध्ये असणारा भाव त्यांच्या घरामध्ये भगवान परमात्म्याने राबण्याला कारणीभूत आहे. मग भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. जसे या भगवान परमात्म्याच्या संपूर्ण क्रिये पाठीमागं काही ना काही कारण आहे, तसं भक्त अवतरित होण्या पाठीमागं कारण आहे. हो, भगवान परमात्म्याने धर्म स्थापन करावा आणि भगवान परमात्म्याने धर्म स्थापन केल्यानंतर त्याचं कार्य करून भगवान परमात्म्याने जावं आणि पाठीमागं उरलेलं काम त्या धर्माच्या रक्षणाचं, त्या धर्माच्या पालनाचं भक्तांनी करावं. म्हणून जगाचा उद्धार या उद्देशातून धर्मो रक्षती रक्षिता हा या नियमातून संत अवतरित होतात. जगदोद्धारा कारणे संत होता ते अवतीर्णे. जिथं आम्ही जाण्याची अपेक्षा करावी, आम्ही पुण्य करतोच नाही असं नाही, पण जे पुण्य करत नाही त्यांची सुद्धा अपेक्षा आहे आम्ही वैकुंठाला जावं म्हणून. असं आम्ही जिथं जाण्याची अपेक्षा करावी. ते भक्तांचं राहतं असणारं घर त्यांनी सोडावं आमच्या करता म्हणून मृत्यू लोकांमध्ये अवतरित व्हावं. आणि मग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडनानी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. याच्या करताच म्हणून आम्ही अवतरित झालो असं म्हणतात. याच करता आम्ही अवतरित झालो. पहा, श्री गुरु संत आणि भगवंत हे वेगळे नाहीत. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु बिन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. किंवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे वेगळे नाहीत. आणि तसं देव आणि संत हे सुद्धा वेगळे नाहीत. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तो सांगत से भावे. भगवान परमात्माने संत वेगळे म्हणावं तर ते वेगळे नाही. भगवान परमात्माने संत रूपाने अवतार घेतला, निमित्त मात्र या प्रतिमा दाखवल्या. मग ज्ञानेशो भगवान विष्णू. हो, हा, पुढं काय? निवृत्ती भगवान निवृत्ती भगवान हरहा. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग आहे. चितकला ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. ज्ञानोबारायांच्या समाधिस्थ होण्याचा वियोग नामदेवरायांना सहन झाला नाही. आणि मग नामदेवराय आता या जगाला माझं तोंड दिसू नये अशा वृत्तीतून फिरत होते किंवा राहिले. पांडुरंगाकडे गेले आणि ज्ञानोबारायांना पाहण्याची अपेक्षा हट्ट धरला. आणि मग भगवान परमात्मा सांगतात, देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानदेव आत्मा माझा तो आणि मी नाही दुजा. किंवा लोपले ज्ञान जोगी इतने नाते कोणी. लोपले ज्ञान जोगी
नेनाची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महादेव आरती ज्ञानराजा पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महादेव आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जोगी हितने नती कोणी लोपले ज्ञान जोगी हितने नती लोपले ज्ञान जोगी हितने नती कोणी लोपले ज्ञान जोगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी 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 आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा लोपले ज्ञान जोगी. वैदिक धर्म लोपला असं म्हणायचं. आणि मग त्या धर्म मार्गावरती लोकांना समाजाला आणण्याकरता म्हणून पांडुरंग ज्ञानोबायांच्या रूपाने अवतार घेतात. ज्ञान लोपलं आणि हित अहित कुणाला कळेना, मग पांडुरंग ज्ञानोबायांच्या रूपाने अवतार घेतात. आपण किती भाग्यवान आहोत. प्रत्यक्ष विष्णू भगवान परमात्मा पांडुरंग ज्ञानोबायांच्या रूपाने अवतरित होतात. शिवशंकर सदाशिव निवृत्तीनाथांच्या रूपाने अवतरित होतात. सोपान काका ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने अवतरित होतात. आणि आदी माया शक्ती मुक्ताबाईच्या रूपाने अवतरित होतात. पण यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अवतार घेतला नाही. वेगळ्या वेगळ्या आईच्या पोटी अवतार घेतला नाही. एकाच आईच्या पोटी आणि एकाच ठिकाणी अवतार घेतला. असं म्हणावं छातीला हात लावून की आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांच्या नंतर जन्माला आलो, खूपच भाग्यवान आहोत. आम्ही दैवाची दैवाची दास पंढरी
रायाचे. हा भगवान परमात्मा पांडुरंग ज्ञानोबारायांच्या रूपात अवतरित होतात. विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव बारक माई जय जय बारक माई. त्यांनी काहीतरी येऊन खायला वाटलं असतं तर आम्ही त्यांना हाकलून काढलं असतं. पण अत्यंत गरजेची वस्तू त्यांनी आमच्या हातामध्ये दिली. जगदोद्धारा कारणे संत होता ती अवतीर्णे. म्हणून जय धर्माची वाट मोडे अधर्माची शिगचडी तय आम्हा येणे घडे संसार स्थिती. ज्ञानोबरायांचं एक प्रमाणे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. हो भूतलावरती जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने याचा विचार करावा. निदान माणूस म्हणून जन्माला आलेल्यानं तरी विचार करावा की मी कोण आहे. कदाचित आता माणूस म्हणून आलेल्यांना सांगायला नको, पण संप्रदायातल्या व्यक्तींना सांगायला पाहिजे की तुम्ही कोण आहेत याचा विचार करा. कोण आहेत तुम्ही? आम्ही कोण आहेत? तसं संत त्या विचारावरती दृढ असतात. आम्ही कोण आहोत, आम्ही कशा करता आलोय, आम्ही इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे. झाडो संताचे मार्ग. आम्ही जर केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याने स्थापन केलेल्या धर्माचं पालन करण्याकरता आलेलो असेल, त्याचं बीज वाढवण्याकरता आलेलो असेल, तर आम्ही संसार करण्यामध्ये अर्थ अजिबात नाही. म्हणून जेही हरी धरिला मणी दिले संसाराला पाणी. काय म्हणले? वाढता हा पुण्य धर्म केला. काय सुरुवात आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. हरी भजनी हे धवळीले जग. हरी भजनी हे धवळीले जग. हरी भजनी हरि भजनी हे गवैले जग. हरि भजन हे गवैले जग. बोला चुकाविला तरी काळाचा.
भजने जवळीले जग हरि भजने है जवळीले जग जवळीले जग हरि भजने है जवळीले जग जवळीले जग सुखविला लाग सुखविला लाग कळी काळाचा सुखविला लाग त्यातल्या त्यात जरा हरिभजने हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा म्हणून संपन्न विपन्न अवस्था संतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळालेली. हो, ज्ञानोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर ज्ञानोबारायांना मधुकरी मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. ज्ञानोबारायांची सावली अंगावर पडलेली सुद्धा सहन होत नाही. पण ज्ञानोबारायांनी सगळ्या विश्वाला प्रेमानं आपल्या पोटामध्ये सामावून घेतलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरामध्ये अन्न खायला नाही अशी परिस्थिती एक वेळ. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळे पिडिले द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. तरी सुद्धा भजन सोडलं नाही. हरिभजने हे ढवळीले जग. एकनाथ महाराजांच्या घरातली श्रीमंती पाहावी तर येणाऱ्या प्रत्येकाला पुरणाची पोळी जेवण. आज सुद्धा गेलं तरी नाथांच्या वाड्यामध्ये पुरणपोळी खायला देतात. आणि आज सकाळी तुम्ही आला असता तरी राऊ मालकांनी सुद्धा तुम्हाला पुरणाची पोळी खायला दिली असती. ऐशी जोडी जो चुकला तुका म्हणे दिग त्याला. पण त्या श्रीमंतीचा वापर नाथ महाराजांनी वेगळ्या पद्धतीने केला नाही. नाथ महाराजांनी त्याचाही वापर भजनामध्येच केला. कीर्तन प्रवचन श्रवणा करता येणाऱ्या व्यक्तीला घरातून बाहेर पडताना कीर्तन प्रवचन ऐकायला येणाऱ्या माणसाला नाथांच्या घरातून बाहेर जाताना 1 किलो गुळाची भेट दिली जायची. ती प्रथा त्याच काळामध्ये बंद झाली म्हणून बरं. नाहीतर आता आम्हाला खूप अडचण झाली असते. असो, प्रापंचिक वृत्तीनं संत कधी राहिले नाहीत. वर्तोन या जने जनार्दन, कारण कशा करता आलोत हा निश्चय अंतकरणामध्ये. म्हणून संतांचं अवतरित होणं कशा करता असतं याचं वर्णन तुकोबाराय करतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. दुसरं काही आमच्या जीवनामध्ये इतर काम राहिलं नाही किंवा आम्ही करतच नाही, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नियमाप्रमाण मधली चाल घेऊया उर्वरित भागात.
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे करण पाखांड खंडना करण पाखांड खंडना हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम करणे पाखांड खंडन करणे पाखांड खंड हेची आमा करणे काम हेची आमा करणे धर्माचे पालन 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 करण पाखांड खंडन करण पाखांड खंडन हे राम करण काम हे राम करण काम हेची आमा करणे काम करण पाखांड खंडन पाखांड खंडन हेची आमा करणे हेची आमा करणे काम हेची आमा वावे नाम विजवारे नाम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम
हेच्या मा करणे काम बीज वाढवावे येथ कीर्तन हे नामघोष निर्लज्ज करीते हरीचे दास आम्ही नामाचे धारक नेणू प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण न लगे जाणावे नेनावे गावे आनंदी नाचावे प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा सगळ्याला मान्य हे मान्य आहे का गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने असो ज्ञानोबाराय सुद्धा धर्मरक्षणार्थ अवतरित होतात आईला उपमा देता येते किंवा बापाचं कर्तव्य बाप करत असताना बापाला सुद्धा उपमा देता येते की यांच्यासारखं तुम्ही करताय म्हणून आईला सुद्धा म्हणता येतं याच्यासारखं तू करते म्हणून पण पुरुष ज्यावेळेस वात्सल्य भावानं आईच्या पदावरती बसून काम करतो त्यावेळेस त्याला उपमा देता येत नाही सिद्ध पुरुष आहेत ज्ञानोबाराय पण ज्ञानोबारायांना आम्ही सगळेजण विश्वामधली व्यक्ती माऊली असं म्हणतो आई माऊलीचा अर्थ काय आई अधिकार संपन्न पोराची आई ज्ञानोबाराय आहेत वेदशास्त्र देती ग्वाही मनती ज्ञानाबाई आई मोठा मुलगा अधिकारानं खूप मोठा मुलगा आहे ज्ञानोबारायांचा वेद आणि शास्त्र तदनंतर ज्ञानोबाराय योग्याची आई होतात ज्ञानाबाई माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली 1400 वर्षाचं पोरग ज्ञानोबारायांचे आणि ज्ञानोबाराय किती वयाचे 16 वयाचे किंवा 22 वयाच्या ज्ञानोबारायांचे एक एवढं मोठं पोरग आहे की 14 वेळा त्यानं काळावर विजय मिळवलेला आहे 1400 वर्षाची तपती तिरवाशी येवणी चांग देव लागती चरणाशी ज्ञानोबारायांचं अंतकरण एवढं मोठं त्या लेखनाचा सुद्धा आवेर ज्ञानोबारायांनी केला नाही हुशार आहेस तुझ्या पायावर उभा राहिलेला आहेस कमवतायस तुझं तू बघ आता माझ्या खिशाला कात्री लावू नको बाप असं म्हणतो पण माझे ज्ञानोबाराय तसं म्हणत नाही योग्याची आई होतात एका जागेवरती ज्ञानोबाराय आई आणि बाप दोघांची भूमिका पार पाडतात साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप
साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधक दशेमध्ये असताना ज्ञानोबा त्याचे आई आणि बाप होतात. साध्य साधनापर्यंत जाण्याकरता पोरग जर आळस करायला लागलं तर बापाची कानफाडीत पाहिजे, होय का नाही? जा शाळेत नाहीतर जीव जाऊस तर मारेन असं म्हणायला तरी पाहिजे, नका का मारणा, बाप पाहिजे. आणि बापानं मारल्यानंतर मनामध्ये विपरीत भावना आली तर त्याला प्रेमानं समजायला आई सुद्धा पाहिजे. साधकाचा माय बाप दरुशने हरेता ही तीनही लेकरं ज्ञानोबारायांची अधिकार संपन्न लेकरे. पण चौथ्या वर्गामध्ये आम्ही राहिलो. आता आमचा विचार कोण करील? पण संत हृदय विशाल आहे. कदाचित अधिकार संपन्न असणाऱ्याचा विचार उशिरा करेल, पण सगळ्यात खालच्या पातळीत आम्ही ना आमचा विचार ज्ञानोबा अगोदर करते. आम्हाला ती भक्तीची लक्षणं कळत नाहीत. आम्ही कशाला जन्माला आलो हे आम्हाला कळत नाही. आम्ही काय कर्म करावं हे आम्हाला कळत नाही. आम्ही वेडे आहोत का शहाणे आहोत याचा सुद्धा विचार आमच्या मनामध्ये येत नाही. अशा आम्ही
अनाथ आहेत. पण ज्ञानोबा आमच्या अनाथांना सुद्धा हृदयाला मिठी मारून सांगते, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दने पाय वंदितसे. म्हणून छातीला हात लावून जगावं, खाली मान झुकून कधी जगू नये. ज्ञानोबारायांच्या आम्ही लेकर आहेत, हा अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत असावा. आमच्यासारखा दैववान या सृष्टीमध्ये दुसरा कुणी नाही, असा विचार आमच्या मनामध्ये क्षणोक्षणाला यावा. कुणाला हृदयाला धरावं ज्ञानोबारायांनी. आम्ही अनाथ आहोत पण सजीव आहोत, त्यातले त्यात मनुष्य आहोत म्हणून आमची आई आहे. पण ज्ञानोबाराय रेड्याची सुद्धा आई होतात. केवढा अधिकार त्या रेड्याला देतात. मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर रेडा अवघड असणाऱ्या वेदाच्या रुच्या मुखातून सहज बाहेर पाडतो. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती सूर्य प्रगटला ज्ञानोबा माझा. पुढे चरित्र खूप चांगलं घडलं. रेड्याला वेद शिकवला असं म्हणा, पण रेडा मालकाला सोडून राहिला नाही. इथून पुढं तुम्ही मला शिकवलंय ना, मग तुम्ही माझे मालक, तुम्ही जाईल तिकडं मी जाणार. बहुतेक करून आताचे रेडे मालकाला सोडून राहण्यातच पटा येते. वेद शिकेपर्यंत मालकांच्या बरोबर आहे, आणि शिकल्याबरोबर मग कुछ तुम जानो कुछ हम जानो, अंदर की बात राम जानो. रेड्यानं ज्ञानोबारायला सोडलं नाही, आळे फाट्यापर्यंत रेडा आला, आणि ज्ञानोबारायने स्वतःच्या हातानं रेड्याला समाधी दिली. जगाच्या पाठीवरती विशेष असा इतिहास कुणाचा असेल तर आमच्या ज्ञानोबारायांचा आहे. रेड्याचा सुद्धा स्वीकार ज्ञानोबारायांनी केला. याला संत हृदय म्हणायचं. का म्हणतात? ज्याचं डोकं मोठं आहे त्याला महंत म्हणायचं, नाही? ज्याचं पोट मोठं आहे त्याला पंत म्हणायचं, आणि ज्याचं हृदय मोठं आहे त्याला संत म्हणायचं. ज्याचं डोकं मोठं आहे ना त्याला संगतीला ठेवून किंवा त्याच्या संगतीमध्ये राहून पुढारी लोकांचं बरं होतं. बाबा काय निर्णय घ्यावा त्याला विचारून घेतात. कधी कधी डोकं चालत नाही. म्हणून इतर कुठल्याही व्यक्तीची घाळाघोळ होईल, पण त्यांच्या बरोबर असणाऱ्या पियेची कधी घाळाघोळ होत नाही. इतर व्यक्ती वयोमानानुसार रिटायर होतात, पण पीए कधी सुद्धा रिटायर होत नाही शेवटपर्यंत. माझी पीए म्हणून आजपर्यंत तुम्ही बघितलंय का? डोकं मोठं आहे पुढारी मोठे होतात. ज्याचं पोट मोठं आहे त्याच्या जीवावर डॉक्टर लोक मोठे होतात. पोट मोठं झालं की अनंत विकाराचं भांडार झालं म्हणायचं. आणि ज्याचं हृदय विशाल आहे मोठे आहे असे श्री गुरु संत, त्यांच्या संगतीमध्ये आम्ही संपूर्ण जीव संपूर्ण सृष्टी सुखरूप होत असते. ज्ञानोबाराय फक्त सजीवांमध्ये माणसाचा उद्धार व्हावा या विचारातून राहत नाहीत. ज्ञानोबाराय मुख्या जनावराचा सुद्धा उद्धार व्हावा या विचारातून राहतात. एवढंच नाही, ज्ञानोबाराय निर्जीवाला सुद्धा आपलं म्हणतात. म्हणून भिंतीवर बसले, सालबाई आता तो चांगदेव नावाचा माझा पुत्र त्याच्या वैभवानुसार जर समोर आलेला असेल तर त्या अधिकारानं मी त्याच्या समोर जायला पाहिजे, नाहीतर त्याला कमीपणा वाटायला नको. या उद्देशातून ज्ञानोबाराय चाल असं म्हणल्याबरोबर भिंत चालली. ज्ञानोबारायने सजीव निर्जीवासह केलेला स्वीकार आहे आणि उद्धार आहे. म्हणून आमच्या या भारत भूमीमध्ये तुम्ही या कणाकणामध्ये शोधून पाहिलं तरी औषधाला सुद्धा विकार सापडणार नाहीत अशी भूमी आहे आमच्या भारताची. पुनित केले विष्णुदासे संगे आपुलिया, दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे, गाडे अशुभ तया पुढे शुभ होऊन या ठाके. असे ज्ञानाई माझी आई, काय उपमा द्यावी. आमचा पांडुरंग सगळ्या जगाचा बाप आहे, पण वात्सल्य भावानं ज्यावेळेस आमच्या करता आई होतो ना त्यावेळेस त्याला आईपेक्षाही जास्त मोठी उपमा द्यावी वाटते. तसं श्रीगुरु आमच्या करता बाप आहेत, पण वात्सल्यानं ज्यावेळेस आम्हाला जवळ घेतात ना त्यावेळेस मग आईपेक्षाही मोठी उपमा त्यांच्या करता द्यावी लागते. ज्ञानोबा आदी सर्व संत आमचे बाप आहेत, पण त्यांना सुद्धा
वात्सल्य भावावरून आमचा स्वीकार केला ना, मग त्याच्यापेक्षा मोठी उपमा त्यांना द्यावी लागते. रामकृष्ण. आईपेक्षाही मायाळ प्रमाण असं सांगतात. तू माऊली हुने मायाळ, तू चंद्राहुनी शीतळ, तू पाण्याहुने पातळ, कल्लोळ अमृताचा किंवा प्रेमाचा. देऊ कशाची उपमा, ह्या सगळ्या पदार्थाला तुझ्या समोर ठेवलं याच्यासारखं म्हणावं ना, तर याच्यापेक्षा हे अधिक पटीनं तुझं प्रेम आमच्यावरती आहे. कशाची उपमा देऊ. असे संत श्रीगुरु परंपरागत आमच्या उद्धाराकरता अवतरित होता. त्या उद्धाराचं कारण, त्या अवतरित होण्याच्या पाठीमागचं कारण आहे धर्माचं पालन करणं, पाखंडाचं खंडन करणं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आमचं सुद्धा काय काम आहे, हेच आमचं काम आहे. आम्ही सद्गुरूंच्या कमरेला धरलेलं आहे, कासेला धरलेलं आहे. आता त्यांच्या कामामध्ये आमचं काम आहे. स्वामीची मनोभावा न चुकीजे ही परम सेवा. त्यांच्या मतानुसार काय, त्यांची इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे. तुमच्या पायाची माती माझ्या मस्तकाला लागला ना, मग मी दुखणं, माझं दुखणं, डोकं दुखायचं बंद होईल. इच्छा आहे ना त्याची. गोपिकांनी पायाची माती झाडली आणि भगवंताच्या मस्तकाला लावण्याकरता दिली. तसं श्रीगुरूंनी सांगावं, कोरड्या विहिरीमध्ये उडी मार बाळा, त्याच्यामध्ये सुख आहे ना, ते आम्ही करावं. याच वृत्तीनुसार मी ज्ञानोबा समोर उभा राहून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरी हाती घेऊन बाण फिरे. एकतर बोलायचं नाही, मौन धरायचं, आणि बोललं तर असं झोंबलं पाहिजे असं बोलायचं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हे शब्द रूपाचे शस्त्र हातामध्ये घेऊन फिरतो, बाण घेऊन फिरतो, अशा वृत्तीतून. नाही भीड भार तुका म्हणे सांड, कि थोर किंवा साना थोर, मोठा आणि लहान धर्मावरती आणण्याकरता आम्ही त्याची भीड बाळगणार नाही. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. झालेली सेवा विश्ववंदे ज्ञानोबरायांच्या चरणी, श्री गुरु सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून शिवला थांबतो. काही चुकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष म्हणून क्षमा करा. न्यूनते प्रति अधिकते सरते करून घ्यावे तुमती विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. नाही भीड भारे, नाही भीड भारे, नाही भीड भारे, नाही भीड भारे, तुका म्हणे साला थोरे, तुका म्हणे साला थोरे, करणे काम, हे पियामा करणे काम, हे पियामा करणे काम, बीज
जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल